गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करणार आहोत. द फर्स्ट सेंटेन्स इज आज खूप गरम आहे. म्हणजे आज खूप गरम आहे किंवा आज खूप गरमी आहे. दोन्हीपैकी कोणतंही यूज करू शकता. व्हेरी गुड. इट्स बॉइलिंग हॉट टुडे. इट्स बॉइलिंग हॉट टुडे. आता तुम्ही म्हणाल इथे बॉइलिंग का घेतलं? उकळती गरमी थोडंच म्हणत आहोत, कारण खूप गरमी आहे हे सांगण्यासाठी मी बॉइलिंग हॉट घेतलेला आहे इथे. तुम्ही इट्स व्हेरी हॉट टुडे असंही बोलू शकता. करण्यासाठी काहीच उरलं नाही. नथिंग लेफ्ट टू डू. नथिंग लेफ्ट टू डू. करण्यासाठी काहीच उरलं नाही. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की खायला काहीच उरलं नाही. व्हेरी गुड. नथिंग लेफ्ट टू ईट. नथिंग लेफ्ट टू ईट. मला बरं वाटत नाही. आय एम नॉट फीलिंग वेल. आय एम नॉट फीलिंग वेल. ती बोलत राहते. बऱ्याचदा असं होतं की कोणी कोणी व्यक्ती असतात की त्यांना नेहमीच बोलत राहतात. तसं सेंटेन्स आहे की ती नेहमी बोलत राहते किंवा ती बोलतच राहते अशा प्रकारे. गुड ट्राय. शी कीप्स ऑन स्पीकिंग. शी कीप्स ऑन स्पीकिंग. म्हणजे ती काय करते? बोलत राहते. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो झोपत राहतो. नाव युअर टर्न. गुड. ही कीप्स ऑन स्लीपिंग. ही कीप्स ऑन स्लीपिंग. ती खात राहते. गुड. शी कीप्स ऑन ईटिंग. शी कीप्स ऑन ईटिंग. आय होप तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही बोलू शकणार आहात. आपल्याला पार्टीसाठी व्यवस्था करायची गरज आहे किंवा आपल्याला पार्टीसाठी व्यवस्था करायची आहे. गुड ट्राय. वी नीड टू मेक अरेंजमेंट फॉर द पार्टी. वी नीड टू मेक अरेंजमेंट फॉर द पार्टी. गाईज, थोडे मोठे सेंटेन्स आहेत, त्यावेळेस थोडंसं कधी कधी येणार नाही किंवा कधी कधी इझिली सेंटेन्स येऊन जाईल. तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली तर सगळ्या प्रकारची सेंटेन्स तुम्ही फटाफट बोलू शकणार आहात. तेव्हा प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. दुखतंय का किंवा दुखतंय सिम्पली आपण विचारतो तसं सेंटेन्स आहे. गुड. डज इट हर्ट. डज इट हर्ट. समजा तुमचा मुलगा आहे, कुठेतरी पडला आहे आणि त्याला लागलं, तुम्ही विचारताय दुखतंय किंवा दुखतंय का, तसं सेंटेन्स. पाणी खूप गरम आहे का? इज द वॉटर टू हॉट. इज द वॉटर टू हॉट. मी तुला विनवण्या करते किंवा मी तुझ्या पुढे हात जोडते. गुड ट्राय. आय बेग यू. आय बेग यू. आता बरेच जण म्हणतील बेग म्हणजे तर भीक मागणे, पण बेग म्हणजे भीक मागणे जरी असलं तर बेग म्हणजे विनवण्या करणे किंवा हात जोडणे, या अशा अनेक पद्धतीने बेगचा यूज केला जातो. खूप उशीर झालाय. इट्स टू लेट. इट्स टू लेट. मी तुला खूप चांगलं ओळखते किंवा मी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आय नो यू व्हेरी वेल. आय नो यू व्हेरी वेल. तुझा उद्देश काय आहे? व्हॉट्स युअर पर्पज. व्हॉट्स युअर पर्पज. पर्पज म्हणजे काय? उद्देश. मला हे अवघड वाटतं. आय फाइंड इट डिफिकल्ट. आय फाइंड इट डिफिकल्ट. मी अजूनही त्याबद्दल विचार करत आहे. गुड ट्राय. आय एम स्टील थिंकिंग अबाउट इट. आय एम स्टील थिंकिंग अबाउट इट. तू माझ्याशी मस्करी करत आहेस का किंवा तू माझ्याशी मजाक करत आहेस का? आर यू किडिंग मी. आर यू किडिंग मी. म्हणजे तू माझ्याशी मस्करी करत आहेस का किंवा माझ्यासोबत तू मजाक करत आहेस का?
काल मी पावसात अडकलो. गुड ट्राय. Yesterday I got caught in the rain. Yesterday I got caught in the rain. थोडं मोठं आहे, मी जसं म्हणलं प्रॅक्टिस केली तर इझिली तुम्ही बोलाल. इतक्या मोठ्याने बोलू नकोस. व्हेरी गुड. डोंट टॉक सो लाऊडली. डोंट टॉक सो लाऊडली. मी तुला बरोबर समजलं का? समजा पुढचं काहीतरी बोलत आहे आणि त्यावेळेस त्याचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय हे तुम्हाला सांगायचं, तेव्हा तुम्ही त्याला विचारता की मी तुला बरोबर समजले ना? तसं सेंटेन्स. व्हेरी गुड. डिड आय गेट यू राईट? डिड आय गेट यू राईट? मी तुला जाऊ देणार नाही. आय वोंट लेट यू गो. आय वोंट लेट यू गो. गाईज, तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायला आवडत असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच प्रकारचे प्रॅक्टिस व्हिडिओ मी घेऊन येत आहे, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता माझी पाळी आहे किंवा आता माझा नंबर आहे किंवा आता माझा टर्न आहे. नाव इट्स माय टर्न. नाव इट्स माय टर्न. तू माझ्यावर एक उपकार करशील का? विल यू डू मी अ फेवर प्लीज? विल यू डू मी अ फेवर प्लीज? मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते सांग. गुड ट्राय. टेल मी व्हॉट कॅन आय डू फॉर यू? टेल मी व्हॉट कॅन आय डू फॉर यू? गाईज, एखादं सेंटेन्स जर तुम्हाला अवघड वाटलं बोलताना तर काय करायचं आहे, रिपीटेड त्या सेंटेन्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे बोलण्याची, जेणेकरून तुम्ही ते सेंटेन्स इझिली डिलिव्हर करू शकाल बोलते वेळेस. तर काय करायचं आहे, रिपीटेडली प्रॅक्टिस करायची आहे. आपण आता बोलू शकतो का? गुड. कॅन वी टॉक राईट नाव? कॅन वी टॉक राईट नाव? यामुळे त्रास होऊ शकतो. गुड. इट कॅन कॉज ट्रबल. इट कॅन कॉज. मी शिकवताना फोन वापरत नाही किंवा मी शिकवताना फोनचा यूज करत नाही. गुड. आय डोंट यूज फोन वाईल टीचिंग. आय डोंट यूज फोन वाईल टीचिंग. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी जेवताना टीव्ही पाहत नाही, बनवा. व्हेरी गुड. आय डोंट वॉच टीव्ही वाईल ईटिंग फूड. आय डोंट वॉच टीव्ही वाईल ईटिंग फूड. थोडे पैसे बाजूला ठेवा. पुट असाइड सम मनी. पुट असाइड सम मनी म्हणजे थोडे पैसे बाजूला ठेवा. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी खूप सारे पैसे बाजूला ठेवले आहेत. गुड ट्राय. आय हॅव पुट असाइड अ लॉट ऑफ मनी. आय हॅव पुट असाइड अ लॉट ऑफ मनी. मी भविष्यासाठी काही पैसे बाजूला ठेवत आहे. गुड. आय एम पुटिंग असाइड सम मनी फॉर फ्युचर. आय एम पुटिंग असाइड सम मनी फॉर फ्युचर. सगळे त्याला घाबरत होते. एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम. एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम. कारण तो खूप प्रश्न विचारत आहे. बिकॉज ही इज आस्किंग टू मेनी क्वेश्चन्स. बिकॉज ही इज आस्किंग टू मेनी क्वेश्चन्स. तो तुझा कोण आहे? हु इज ही टू यू? हु इज ही टू यू? माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ बिग डील फॉर मी. इट्स अ बिग डील फॉर मी. आता मी स्वतःला प्रथम स्थान देतो किंवा आता मी स्वतःला महत्व देतो, असंही असू शकतं सेंटेन्स. गुड.
नाऊ आय पुट माय सेल्फ फर्स्ट. नाऊ आय पुट माय सेल्फ फर्स्ट म्हणजे आता मी स्वतःला प्रथम स्थान देतो किंवा स्वतःला महत्व देतो, असाही दोन्ही प्रकारे या सेंटेन्सचा अर्थ होऊ शकतो. असं कसं त्यानं तुला ब्लॉक केलं? बऱ्याचदा बोलतो ना, तसंच सेंटेन्स आहे. गुड. हाऊ कम ही ब्लॉक्ड यू. हाऊ कम ही ब्लॉक्ड यू. हाऊ कम म्हणजे असं कसं किंवा असं कसं किंवा कसं, असं दोन्ही प्रकारे तुम्ही याला यूज करू शकता. तसंच एक सेंटेन्स आहे, असं कसं तो तिथे गेला. गुड. हाऊ कम ही वेंट देअर. हाऊ कम ही वेंट देअर. आता हाऊ कम तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकणार आहात. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. लेट गो ऑफ दोज हू वॉन्ट टू लिव्ह. लेट गो ऑफ दोज हू वॉन्ट टू लिव्ह म्हणजे ज्यांना जायचं आहे त्यांना मी तुला ओळखतही नाही किंवा मी तुला ओळखत सुद्धा नाही. आय डोंट इवन नो यू. आय डोंट इवन नो यू. काहीतरी बरोबर नाही असं वाटतंय. गुड. इट सीम्स समथिंग इज नॉट राईट. इट सीम्स समथिंग इज नॉट राईट म्हणजे काहीतरी बरोबर नाहीये असं वाटतंय. सर्व काही नवीन वाटतं. एव्हरीथिंग फील्स न्यू. एव्हरीथिंग फील्स न्यू. सगळं काही बिघडून गेलंय. एव्हरीथिंग फील्स मेस्ड अप. एव्हरीथिंग फील्स मेस्ड अप. मेस्ड अप म्हणजे काय? बिघडणे, खराब होणे किंवा म्हणजे जे काही करायचं होतं त्याच्यापेक्षा वेगळं होणे. मला थोडं अस्वस्थ वाटतंय. आय एम फीलिंग अ बिट रेस्टलेस. आय एम फीलिंग अ बिट रेस्टलेस. इथलं वातावरण थोडं विचित्र वाटत आहे किंवा इथलं वातावरण थोडं विचित्र वाटतं. The atmosphere here feels a bit strange. The atmosphere here feels a bit strange. म्हणजे थोडं विचित्र वाटत आहे. आता सगळं ठीक वाटतंय. Now everything seems fine. Now everything seems fine. मला काहीच समजत नाही. I can't understand anything. I can't understand anything. मला आतून एक विचित्र भीती वाटत आहे. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो की मला आतून एक विचित्र भीती वाटत आहे. नाउ युअर टर्न. आय एम फीलिंग अ स्ट्रेंज फिअर इनसाइड. आय एम फीलिंग अ स्ट्रेंज फिअर इनसाइड. आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्हाला खूप युजफुल ठरली असणार आहेत आणि तुम्ही याची प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे करणार आहात. गाईज अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर सांगितल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.